नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. T20 विश्वचषक भारताने जिंकला. भारतीय खेळाडूंचं मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो आणि जगाच्या इतिहासामध्ये, क्रिकेटच्या इतिहासामध्ये भारताचं नाव पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरांनी कोरलं जात आहे. याचा मनापासून अभिनंदन आमच्या सर्व भारतीयांना या निमित्तानं होतोय. मी या व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला या प्रसंगी सांगेल की क्रिकेट हा मनोरंजनाचा खेळ आहे, परंतु त्याकडे आपण 100% मनोरंजन हे न पाहता त्या T20 विश्वचषक या सामन्यांमधून नेमकं या आपल्याला काय शिकायला मिळालं हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे. मनोरंजनाबरोबर आपल्याला त्यातून काय मिळालं तर नुकत्याच संपन्न झालेल्या T20 विश्वचषकातून आपल्याला 10 गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या 10 गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या 10 गोष्टी निश्चितपणाने जर आपण त्या समजून घेतल्या आणि आपण त्या अंगीकारल्या तर आपण जीवन जगत असताना, यशस्वी होत असताना आणि यशस्वीतेच्या मार्गावरती चालत असताना आपल्याला कोणकोणते प्रसंग येतात, त्यासाठी आपण काय काय करणं अपेक्षित आहे, तर याचा बोध आणि याची उकल या व्हिडिओच्या द्वारे आपण करणार आहोत. क्रिकेट विश्वचषकाने आपल्याला शिकवलेल्या 10 गोष्टी आणि या 10 गोष्टी या क्रिकेट विश्वचषकापासूनच आपण आता शिकतोय आणि हे आपण पाहणार आहे. पहिलं म्हणजे कौशल्य कायम टिकतं. हे आपण सर्वांनी या निमित्तानं लक्षात घेतले पाहिजे की विराट कोहली असं सांगतो की एखाद्या वेळी यश मिळाले नाही तरीही कौशल्य अगदी महत्वाचं असतं आणि जेव्हा आपल्याला संधी येते तेव्हा त्या प्रसंगी आपण चांगला खेळ करून दाखवणं गरजेचं ठरतं. पुढे आहे नेता अर्थात कॅप्टन पुढे सरला किंवा पुढे त्यानं चाल केली तर संपूर्ण संघ त्याला साथ देत असतो. म्हणजेच रोहित शर्मा असं सांगतो की जेव्हा नेतृत्व जबाबदारीनं अर्थात कॅप्टन जबाबदारीनं पुढं ज्यावेळेस मार्गक्रमण करतो, पुढं सरतो, तेव्हा संपूर्ण संघ त्याच्या मदतीला, त्याच्या साथीला, त्याच्या पाठीशी असतो. एखाद्या सामन्यात आपल्याला अपयश आले तरी संघ एकत्रितपणे होऊन लढत असतो. हे आपण सर्वांनी शिकणं गरजेचं आहे. तर आपण आपलं काम करत असताना शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. या क्रिकेट विश्वचषकाच्या माध्यमातून आपल्याला हेच पाहायला मिळालं की दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 5 षटकात फक्त 30 धावा, 30 रन करायचे असताना देखील भारतीय संघाने हार मानली नाही. अखेरपर्यंत प्रयत्न भारतीय संघ करीत राहिला. म्हणूनच भारतीय संघामध्ये विजयाची माळ आपल्या गळ्यामध्ये पडलेली आहे. चौथी गोष्ट आपल्याला या क्रिकेट विश्वचषकातून शिकायला मिळाली ती म्हणजे खराब परिस्थितीतून वर येणं म्हणजे राखेतून आकाशाकडे झेप घेणं. हार्दिक पांड्या असं सांगतो की जग तुमच्या विरोधात जरी उभं असलं तरी खराब परिस्थितीतून आपण परत वर येऊ शकतो. ही सकारात्मकता आपल्याला या माध्यमातून शिकायला मिळाली. आणि 5वी गोष्ट आपल्याला या क्रिकेट विश्वचषकातून आपल्याला शिकायला मिळाली ती म्हणजे कठोर परिश्रम आणि नम्रता. राहुल द्रविड असं सांगतो की कठोर परिश्रम आणि नम्रता यशस्वी होण्यासाठी अतिशय महत्वाची असते. बरेच दिवस आपल्याला जरी यश मिळालं नाही तरी आपण सोडून न देता सातत्यानं प्रयत्न करीत राहणं अतिशय गरजेचं ठरतं. ही आपल्याला या माध्यमातून गोष्ट शिकायला मिळाली. आणि 6वी गोष्ट आपल्याला अशी शिकायला मिळाली निरंतर चांगले खेळत राहणे. जसप्रीत बुमराह असं सांगतो की सतत चांगल्या खेळण्याचा शेवटी आपल्याला फायदा होत असतो. त्यासाठी आपण अखंड पूर्ण सातत्यपूर्ण प्रयत्न करीत राहणं, खेळत राहणं अतिशय महत्वाचं ठरतं. आणि 7वी गोष्ट मला या क्रिकेट विश्वचषकातून पाहायला मिळाली ती म्हणजे तुमच्याकडे इच्छाशक्ती असणं महत्वाचं आहे. ऋषभ पंत असं सांगतो की आयुष्यातला असा काळ येतो जेव्हा पुन्हा उठणं आपल्याला कठीण वाटतं, पण इच्छाशक्ती आणि आपल्यामध्ये जर धैर्य असेल तर बांधवांनो आपण पुन्हा उभे राहू शकतो. हे यातून आपल्याला दिसून आलं. तर 8वी गोष्ट मला या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजे मोठ्या सामन्यात आपण पराभव होऊ शकतो पण परत येणं देखील तितकंच महत्वाचं आहे. T20 विश्वचषक जिंकण्याआधी वन डे विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. हे आपल्या सर्वांना माहिती असेल, पण महत्वाचं म्हणजे पुन्हा परत येऊन जिंकणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि 9वी गोष्ट मला शिकायला मिळाली ती म्हणजे सामूहिक
संघ भावना ही खेळामध्ये अतिशय महत्वाची असते. एकमेकांमधले असणारे मतभेद मनभेद आपण विसरून आपण एक संघतेनं त्या खेळामध्ये सहभागी झालेलो आहोत. ती संघ महत्वाची ठरते. भारतीय संघ आणि त्या भारतीय संघातला प्रत्येक खेळाडूचा प्रत्येकाचा त्यामध्ये यशामध्ये वाटा आहे, सहभाग आहे, योगदान आहे. त्यासाठी संघ भावना आणि समूहानं केलेलं योगदान हे अतिशय महत्वाचं ठरतं. म्हणजेच उदाहरणार्थ एका व्यक्तीनं 100 पावलं चालण्यापेक्षा 100 व्यक्तींना टाकलेले एक पाऊल विकासाच्या विजयाच्या मार्गाने जात असते. हे आपण सर्वांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि शेवटची मला 10वी गोष्ट या विश्वचषकामधून शिकायला मिळाली. कधी कधी छोटे कार्य हे आपल्याला मोठे ठरवत असतात. म्हणून कोणती गोष्ट छोटी नसते. ज्या समाजामध्ये लहान माणसाला मोठं होण्याची संधी मिळते खऱ्या अर्थानं तो समाज प्रगत ठरत असतो. म्हणून छोटा आहे म्हणून त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. छोटे आहे म्हणून त्याकडे आपण हीनतेनं न पाहता छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला मोठं होता येतं. हे या मला विश्वचषकातून शिकायला मिळालं. सूर्याचा झेल एखाद्या सामन्यात एखाद्या छोट्याशा योगदानाचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. अशा 10 गोष्टी मला या विश्वचषकातून शिकायला मिळाल्या. आणि आपण देखील अशा पद्धतीनं या विश्वचषकामध्ये केवळ मनोरंजकता आपण न पाहता त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं हे मी अधिक महत्वाचं मानतो. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.